हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आपल्या मामाच्या गावाला. तर आपण आता आलेलो आहे मुंबई नाक्याला, महामार्गाला. मित्रांनो, आता बस तर लागलेलं आहे, पण आपल्या मामाच्या गावाची बस लागली का आपण बघू. आपल्याला जायचं आहे लोणीला, तर लोणीची बस लागली का आपण बघू, चौकशी करू बस मिस आहे का, आणि डायरेक्ट जाऊ. मित्रांनो, आपल्याला बस भेटली. आपण बस भेटली आता आपल्याला. बस भेटली आता आपल्याला. तर बस निघाली आता आपली. मित्रांनो, बसमध्ये असलो आता मुंबई नाक्यावर आलोय आपण. तर मित्रांनो, आता 100 किलोमीटर प्रवास करून खाली उतरलोय. तर मित्रांनो, आता आपण बसच्या खाली उतरलो. 100 किलोमीटर प्रवास करून आले आपण. तर मित्रांनो, ऊन तर खूप झालेलं आहे, गरम होतंय. आता मी मामाला फोन केलाय, मामा घ्यायला येतोय. आता मामाची वाट बघू. आणि मित्रांनो, हे लोणी शहर आहे. आपण आता लोणी शहरात आलेलो आहे. आता मामाचं गाव इथून थोडं लांब आहे, 9 किलोमीटर इथून तरी. तर मामा घ्यायला येतोय, तर मग मामाची वाट बघू आता. चला आता मामा आले घ्यायला. आता पहिले जाऊ द्या, चला करू. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट मामाच्या मळ्यात आलेलो आहे. आता मामाच्या मळ्यामध्ये आलेलं आहे. थोडं फिरू, मग संध्याकाळी गावात जाऊ. तर मामाच्या मळ्यात थांबू. तर मित्रांनो, आपल्या मामाचा मळा आहे. तर आता मामाने सोलर बसवले, सोलर पॅनल. तर आपण तिथं सोलर पॅनल बघायला जाऊ, कशा पद्धतीने बसवले, काय केले. तर आपण आता सोलर पॅनल बघायला चाललोय. इथं विहीर पण आहे, इथं देवाचं मंदिर पण आहे, महादेवाचं मंदिर आहे इथं समोर. विहिरीला कडप्पा विडप्पा काहीच करेल नाही बाबा, तशी मोकळी विहीर आहे डायरेक्ट. ही पहा तुम्ही विहीर बघा, दिसली का. विहिरीचं पाणी खाली गेलंय मित्रांनो, लय खाली गेलेलं आहे. ही विहीर का आपल्याला दिसत नाही, आपण त्या बाजून दाखवतो तुम्हाला. ह्या बा, हे सोलर पॅनल बसवले. हा शिवांश आहे, आपल्या मामाचा मुलगा आहे. हे बाई, हे सोलर पॅनल बसवले आहे मामाने. तर इकडे रे शिवेश, हे बा सोलर पॅनल बघा. आणि ही विहीर आहे बघा आपली, दिसली का. दिसलं का पाणी तुम्हाला, किती खाली गेलेलं आहे पाणी बघा.
दिसलं असेल पाणी तुम्हाला. माझ्या मते पाणी खूप खाते. हे महादेवाचं मंदिर आहे इथं. चालू करून देतो ना. कुठून चालू करायची ऑन करू का? आता आपण सोलर पॅनल चालू करू. सोलर पॅनल चालू केले आपण आता. हे चालू झालं बघा. हो मामी चालू झालं. लगेच पाणी येईल का? पुढं चालू केलंय. हा आपल्या मामाचा पोल्ट्री फार्म आहे. तर आता मी पोल्ट्री फार्म दाखवतो तुम्हाला. तुम्ही पोल्ट्री फार्म बघा मामाचा. तर तुम्ही बघा ही मामाची पोल्ट्री. माऊली बाबा काय चालू? कोंबड्या बाय कोंबड्या बाय कोंबडे. कोंबड्या बघा कशा तुम्ही. ही मामाच्या पोल्ट्रीला कोंबड्या आपल्या. तुम्ही कोंबड्या बघा. तर एवढी मोठी पोल्ट्री मामाची. इकडं पण काही पक्षी. इकडं पण खायचं काम चालू आहे यांचं. तरी आपल्या मामाचा अख्खा माळा आहे. हे सगळं आपल्या मामाचंच आहे. आणि आपल्या मामाची गाय आहे ही एक. आणि ही पण आपल्या मामाचीच गाय आहे. दोघं पण एकदम मस्त दिसत आहे. तर आता थोड्यानी गावात जाऊ आपण. तुम्हाला गावातला शूट दाखवतो. तर आता आपल्या भावाबरोबर मक्का तोडायला आलो होतो आपण. आपल्या गाईला चारा घ्यायला. तर पृथ्वीराज भाऊ आता मक्का तोडून राहिला. पृथ्वीराज भाऊ मदत करू लागू तुला. मक्का तोडू लागू का? तूच तोडतो का? बरं तोड. आपल्या गाईला आता आपण ही गाडी घेऊन आलेलो आहे. आपल्या घर काही लांब नाही पण तरी पण आपण गाडी घेऊन आले. कारण गाडी घेऊन जायला बरं पडतं नाही. सोपं पडतं. परत उचलून घेऊन जायला कसं. तर आता मित्रांनो आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे. तुम्हाला सनसेट दाखवतो मी. आता आपण गावात जाऊ. तुम्हाला गाव पण दाखवतो. तर आपण गावात मामाच्या गावाला खास मामाच्या गावाची जत्रा आहे उद्याला. खंडोबा महाराजाची. त्याच्यासाठी आपण गावाला आलेलो आहे. तर उद्या जत्रा आहे. उद्या जत्रेचा पण ब्लॉग बनवणार आहे. तुम्ही जत्रेचा पण ब्लॉग बघा. लय मजा येईल. तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला मला तो पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण जाऊ मस्त गावात. तुम्हाला गाव दाखवतो. आणि तर मित्रांनो आता मक्का तोडून झालेला आहे. तर आता आम्ही हा मक्का बांधतो. आणि आता आम्ही घेऊन जातो. त्यांना चारा टाकतो गाईंना. आणि डायरेक्ट गावात जातो. तुम्हाला गाव दाखवतो आता मित्रांनो. तुम्ही गाव बघा. गाडी एवढं वजा घेऊन चालले आम्ही. बघा एवढं वजा गाडी बघा तुम्ही. एवढं गाडी वजा घेऊन चाललेलं आहे. जर तुम्ही बाय आम्ही जर आला असतो खांद्यावर न्यायला लई जीव गेला असता आमचा. त्याच्यामुळे आता आम्ही गाडी घेऊन आलेलो होतो. आणि गाडीवर पण आम्हाला एवढं घातलं नाही. गाडी तेवढी खतरनाक आहे ना. ब्रेक का नाही. पुढचा ब्रेक नाही मागचा ब्रेक नाही. नुसती पायाने थांबायची गाडी. म्हणजे तुम्ही विचार करा गाडी किती बेकार आहे. आणि आम्ही रस्ता बघा कसं आहे. तर असं तुम्ही हे पेंट घेऊन चालते. पोल्ट्री दाखवली तुम्हाला मगाशी मामाची. तर आपण आता गायांना चार आणला. गायांना चार टाकून आपण गावात जाऊ डायरेक्ट. तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. आम्ही एवढं वजन घेऊन आलो. तुम्हाला बोललो एवढं वजन घेऊन आले डायरेक्ट. टाक पुटी रा भाऊ. टाक टाक टाक. पाईप काढू आपण आता. पाईप बाजूला घेतलंय. पाईप होता रस्त्यात. पाईप गेला असता आपला फुटून. दे स्पीड. आपली गाडी चढाना पण चढली आता. ही आपली गाई तुम्हाला दाखवली. ही पण आपली गाई आहे. त्यांना चारा आणून आपण आता इथं ठेवू. आणि आमची गाडी आम्ही चाललोय आता गावात. खड्डे रे. आता आम्ही चाललोय गावात. बघा तुम्हाला गाव दाखवतो. पहिले आम्ही खंडोबाच्या मंदिरावर जातोय. खंडोबा महाराजांची जत्रा आहे त्याच्याकरताच मी मामाच्या गावाला आलेलो आहे. तर आता खंडोबा महाराजांचं मंदिर तुम्हाला दाखवतो. तुझं काही दाखवता येतं नाही दाखवता येत कारण की तुझ्या जास्ती गर्दी राहील. त्याच्यामुळे तुम्हाला मी आज खंडोबा महाराजांचं मंदिर दाखवणार आहे. आता आपण जाऊ खंडोबा महाराजांच्या मंदिरावर.
दिसलंय मित्रांनो वरती खंडोबा महाराजांचं मंदिर आहे. आता डायरेक्ट वरती गाडी घेऊन जाऊ आपण. असं जर बघा एक साईडने जर ना त्या बाजून तर कॅमेराच्या बाजून नको जाऊ कसं. दिसलं अजून मित्रांनो आता आम्ही वरती आले खंडोबा महाराजांच्या मंदिरावर. कसं आहे मंदिर आपल्या मामाच्या गावातलं खंडोबा महाराजांचं वर एकदम भारी मंदिर आहे. तर आपण आता इथं गाडी खाली लावू. आपल्या गाडीला ब्रेक नाही. खंडोबा महाराज की जय. तर मित्रांनो आता आपण मंदिरावर जाऊ. मंदिर बघा किती सुंदर आहे. तो मंदिराला कलर दिलाय माझ्या मते. कलर दिलाय ना रे. बघा कसं आहे मंदिर खंडोबा महाराजांचं. तर उद्या इथं लय मोठी जत्रा भरायला इकडं सगळी खाली लय गर्दी राहिली उद्या. त्याच्यामुळे तुम्हाला मी आजच दाखवतो खंडोबा महाराजांचं मंदिर. तुम्ही बघून घ्या. खंडोबा महाराज की जय. बघा खंडोबा महाराज. तर मित्रांनो आता आपण खंडोबा महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही बघा किती सुंदर मंदिर आहे आणि चारी बाजूनी एवढी मस्त हवा वगैरे येते ना. तर एकदम गडासारखी वरती फिलिंग येते नाही का. तुम्हाला दाखवतो मंदिर बघा. हे बघा मंदिर. तर मित्रांनो मंदिर बघा. इकडं आखी का जत्रा भरली राहिली उद्या सगळी का खाली. तुम्हाला मी जत्रा दाखवेल. जत्रेतले मजा येणार आहे उद्या. तुम्ही बघा ना. आता आपण दर्शन घेऊ. महाराज की जय. इकडं पण जत्रा भरणार आहे बघा. आणि उद्या इकडं बैलगाड्या शर्यत पण असणार आहे. बैलगाड्या शर्यतचं पण आपण ब्लॉग बनवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. लय मजा येणार आहे. आता सनसेट होणार आहे थोड्याच वेळात. तर सूर्य बघा किती सुंदर दिसतो इथून. हवा एवढी भारी येते. कसं वाटतंय मंदिरात जाऊ. हवा वगैरे कशी येते. भारी कसं आहे आपलं मंदिर विंदिर कसं आहे चांगलं. पुरी जत्रा कशी होणार आहे. एक नंबर होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी जत्रेसाठी या आपल्या लोणीला आडगाव बुद्रुक मध्ये या. जत्रेला लय मजा नाही. तुम्ही सगळ्यांनी या उद्या. गडावून सुद्धा मामाचं गाव दिसतं. ते बघा तुम्हाला ते मंदिर दिसत असेल तिथं ते गाव आहे आपल्या मामाचं. तर आपण तिकडे जाऊ आता थोड्याच वेळात. पहिले आता मंदिरात आलोय. आता ही टाकी बघा बघा कशी. तर मित्रांनो ही शाळा आहे आपल्या भावाची. इकडे पुढे शाळा आहे. तुम्हाला दिसते का शाळा. तेव्हा ती शाळा आहे. हो थोडं झूम. इकडे शाळा आहे मित्रांनो. ही शाळा आहे आपल्या भावाची. पृथ्वीराज जातो. तर मित्रांनो आता दर्शन झाले. तर आता आपण जाऊ गावात. तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग. ते माझ्या नाही तुम्हाला गाव दाखवतो आणि आजचा ब्लॉग इथं स्टॉप करतो. चला लवकर पृथ्वीराज भाऊ. बसला का. आम्ही जातो आता गावात. तुम्ही गाव बघा. मित्रांनो आता पृथ्वीराज भाऊ गाडी चालवायला दिली. आपलं गाव आलेलं आहे. आपल्याला गावाची व्हिडिओ काढायची होती. तर त्याच्यामुळे पृथ्वीराज भाऊ गाडी चालवायला दिली. हे बा हे गाव आहे. तुम्हाला आता गाव दाखवतो. तुम्ही गाव बघा. भारी गाव आहे मामा त्यांचं. तुम्हाला मामाचं घर पण दाखवतो मी. चल पहिले मागून घेतो का. पुढून घे. पुढून एक चक्कर मारून आवून घे. असं गोल मग ऐकून गाडी फिरून नाही आला. हे बघा गाव बघा. हे बाई आपलं घर आहे मामाचं. हे बाई मारुतीचं मंदिर आहे. येऊन मंदिर बघा गावातलं पण किती सुंदर मंदिर आहे.
खाऊ दे तुम्हाला इथेच कार्यक्रम आहे उद्या का रे. तर मित्रांनो मंदिर बघा किती भारी. मारुतीचं मंदिर आहे, एकदम भारी मंदिर आहे, एकदम भारी मंदिर आहे. चल मंदिरात जाऊ. आता आपण मंदिरात जाऊ, मंदिर दाखवतो मित्रांनो. आता आपण मंदिरात जाऊ, मंदिराचं दर्शन घेऊ. तेव्हा मंदिर कसं आहे. हे मारुतीचं मंदिर आपलं. जय श्रीराम. बजरंगबली की जय. जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. ओम नमः नारायण. जय सद्गुरू. बजरंगबलीचं मंदिर बघा किती सुंदर आहे. बघा बजरंगबली मंदिर बघा कसं आहे तुम्ही मधून. आपण आता दर्शन घेऊ. पिंड बघा. हे पण एक देवीचं मंदिर आहे. तर मित्रांनो आपल्या मामाचं गाव तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा. उद्या जत्रेचा ब्लॉग काढतो, जत्रेचा ब्लॉग पण येणार आहे आपल्याला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही जर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. जय श्रीराम.